नाही नाही माझा मारुती राक्षस लोकाला एकाला न ऐकणार आहे. मग काय झालं असं? का बरं येत नसतील? उशीर का झाला असं? असे रामचंद्र प्रभू संकल्प आणि खंत करू लागले. हनुमंत औषधी आणण्याकरता पर्वतावर गेली असतील, औषधी बघत असतील, औषधी सापडत नसतील का? हनुमंताला औषधी तिथं सांभाळ करणारे राक्षस लोक असतील, औषधी घेऊ द्या म्हणत असतील, राक्षस लोक घेऊ देत नसतील. नाही नाही मग मला न्यायची ते म्हणत असतील, घेऊ देत नाहीत. बोलता बोलता कळ लागली असन, भांडण लागलं असन, काय झालं असन? अशा रामचंद्र प्रभू विचार करू लागले. रामचंद्र प्रभू म्हणतात रात्रीचा टाइम आहे, हनुमंत गडबड करीत असतील, मला औषधी नेऊ द्या. तिथले सांभाळ करणारे निवडीत नसतील. बोलता बोलता भांडण लागलं असेल का? नाही नाही भांडण लागल्यास तिकडंच भांडण करीतच बसला असेल का? आमची आठवण नसेल का? कामाला विसरला असेल का? काय झालं असेल? तिकडंच गमिवलं असेल का? असे रामचंद्र प्रभू विचार करू लागले. रामचंद्र प्रभू म्हणतात नाही नाही भाई आमचा हनुमंत राक्षस लोकांना न ऐकणारा नाही. मग काय झालं असं? किती व्याजणारे राक्षस देव लोक गंधर्व दानव सगळेला मारून माझा हनुमंत विजय होणार आहे. मग एवढी ताकद आमच्या हनुमंतामध्ये आहे, का बरं येत नसतील? काय झालं असं? असे रामचंद्र प्रभू संकल्प विकल्प करू लागले. 14 छत्र बंकर 80 सत्र किंकर मारिला तिया कुमर धोट वीर हनुमंत. नाही राम हनुमंताला काय झालं असं? हनुमंतात आमच्या ताकद कमी नाही. कारण ज्यावेळेस सीतेच्या शुद्धीकरता लंकेला गेला होता त्यावेळेस 14,000 बनकर 80,000 किंकर एकला एक लंकेत रावणाचं जाऊन एवढे मारले. मग हनुमंतामध्ये किती किती असणारे असून नाही नाही हे बी घडलं नसेल बरं का? मग काय झालं असं? असे म्हणू लागले. आम्ही राक्षसांच्या भक्ती पंक्ती शेरे मारिल्या मारुती ते हे गंधर्व बापुडे किती केले कपीपती दिवटीला. नाही नाही हनुमंत किती बी राक्षस येऊ द्या, दानव येऊ द्या, आमचा मारुती रामचंद्र प्रभूला खात्री होती मारुतीची, हनुमंताची. आमचा मारुती कोठ्यावधी जरी आले राक्षस लोक सगळेला मारून कार्य साधल्याशी रत्नागर औषधी निश्चित घेऊन येईन. पण का उशीर झाला असन, का येत नसन? असे रामचंद्र प्रभू दुःख करू लागले. मुलकडे काय पडली बुद्धी लोटोनी गेले पतिराची हनुमान येती चित्रगती रघुपती संधीता. रामचंद्र प्रभूनं असणारं काय केलेलं आहे? मांडीवर मुंडकं घेतलेलं लक्ष्मणाचं, डोक्यानं हात फिरू लागले, तोंडानं फिरू लागले. नाही नाही मारुती काय येत नसन? मध्यरात्री गेलेली आहे. नाही नाही रात्रीचे टाइम 12 वाजले इथं, अर्धी रात्र होऊन गेली. का बरं येत नसन? कवा येईल, कसे येणार? अशी सारख्या रामचंद्र प्रभूची तळमळ सुरू झाली बरं का? लक्ष्मण औषधी हे काय कारण अजून गुण झाले नयन लक्ष्मण की वाचेला. रामचंद्र प्रभू म्हणतात माझा लक्ष्मण
जर औषधी नाही आणल्या तर माझा लक्ष्मण वाचत नाही. माझ्या लक्ष्मणाचा एकदा जर प्राण गेला तर औषधी आणून काय उपयोग आहे. माझा लक्ष्मण आता वाचत नाही. मी काय करू, कसं करू म्हणून रामचंद्र प्रभूच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागलं. राम रडू लागले. लक्ष्मणा काय केले रे युद्धाचे सांगितले, शक्ती भेदे कैद केले, मज बोकुले संग्रामा. रामचंद्र प्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा, तू युद्ध केलास, युद्ध करून काय केलास, युद्ध केलास, इंद्रजिताला मारलास, युद्धामध्ये मला एकल्याला टाकलास, एकल्याला सोडून तू गेलास का. अरे तू लक्ष्मणा काय केलास, मला सोडून गेलास का. म्हणून रामचंद्र प्रभूवर का दुःख करू लागले. भूत पुरुषार्थ वाचविला नांगत, शक्ती केली प्रतिहात नांगत तुझाडी. अरे लक्ष्मणा, काय तू पुरुषार्थ केलास. आम्ही फक्त सांगतो की शरणागताला आम्ही सांभाळतो असं आश्वासन देतो आम्ही बरं का. पण लक्ष्मणा, तू खरं करून दाखविलास रे. तुझ्यावर शक्ती आली नव्हती, ती विभीषणाला मारण्याकरता आली होती. पण शरणागत विभीषण पाठीशी घातलास, तू समोर झालास, विभीषणाचा प्राण वाचवलास, तू खरंच जगामध्ये कार्य करून दाखविलास बरं का, असं म्हणू लागले. शरणागता शरणसात एक लक्ष्मण, मित्र दाविले सात करुण, शक्ती जेलून निधन जाई. रामचंद्र प्रभू म्हणतात, लक्ष्मणा काय केलास रे तू. अरे तू असताना युद्ध करत असताना रावणाबरोबर तुला अगोदर कोण आली, शरणागत विभीषण असणारा पाठीशी घातलास, शक्ती असणारी तुला शरण आली. अरे मी तुझी मुलगी आहे, बापानं सांभाळ करायला पाहिजे, तू दोन्हीचा सांभाळ केलास. दोघाला एकाला पाठीशी घातलास, एकाला पोटाशी हृदयाशी धरलास. खरंच तू प्रयत्न करून दाखवलास रे लक्ष्मणा. म्हणून रामचंद्र प्रभू आठवण करून रडले. माणसं आताही बघा ना, जिवंतपणे कुणीही नाव घेत नाहीत बरं का, पण मेल्यास लय माणूस म्हणतात लय चांगला म्हणतो, लय त्याची आठवण करतात बरं का. तसंच रामचंद्र प्रभू देखील करू लागले. विभीषण घातला पाठीची, शक्ती धरली पोटेशी, हो स्वमित्रे केली ख्याती केली आयशी, शरणागताशी शरणे. बघा देव कसा आहे, देव दयाळू, देव कळपाळू. आज भक्तासाठी देव लढतोय. त्याच्याकडे काय नाही, सगळं आहे, पण भावाभावाचं किती प्रेम आहे. रामाने एवढं शिकवतोय भावाभावानं कसं वागावं, भावासाठी काय करावं, आणि घरामध्ये एकांतरात लोकांतात कसं वागावं. रामचंद्र प्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा, तू काय केलास रे. एकाला पोटाशी धरलास, एकाला पाठीशी घातलास, आणि तू स्वतःचा हा देह असणारा सोडून गेलास. कारण भक्त कसे असतात, भक्त ऐसे जाना जे जई उदास, आणि गेले अशा पास निवारुनी. कारण हा लक्ष्मणा तू करून दाखवलास रे. येरे राहाच्या घाटा बहिणी, येरे गेले पर्वतली हो. येरे राजा बय घाली, दोन्ही आली तुझा शरद. अरे लक्ष्मणा, ती शक्ती असणारी रावणानं सोडली आली, तुला मारण्याकरता आली नव्हती, ती विभीषणाला आली होती. आणि विभीषणाला एकाला पाठीशी घातलास, शक्तीला तू जवळ येऊ दिना गेलास. पण शक्ती पुन्हा रावणाकडे जाऊ लागली. मागं जावं तर रावण मारल्याशिवाय राहत नाही, पुढे लक्ष्मण येऊ देत नाही. ती शक्ती ह्यालाही घालीन त्यालाही घालीन, पण दोन्हीलाही घेणारा तू थारा दिलास, असे म्हणू लागले. विभीषण पहिले जहाती, पाठची घातला निश्चिती, सगळ्याची चण आली शक्ती, हे ठेवली तवरी दरदयशी. रामचंद्र प्रभूनं पाय मुंडका मांडीवर घातलेला आहे, डोक्याने हात फिरवू लागले, दुःख करू लागले. अरे लक्ष्मण, तू काय केलास, मला का सोडून देत नाहीस, मला का सोडायलास.
असे म्हणू लागले. पुंडलिका यानंतर वाचे विश्वासकर मोठी आणि सुजय तुकाराम सोदे मागणी. ऐका, वाचक आणि सूचक भाई भक्त मंडळानं पत्रिका छापल्या नाहीत, पत्रिका वाटप केल्यात, पण इथं अन्न झाल्या नाही. जरी कोणाला पोहोचली नसन तरी मौजे अक्कुली गाव लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे. येणारी 18 तारीख रविवार आहे. जरी ज्याला पोहोचली नसन त्यानं वाचक सूचक तसेच भाई भक्त मंडळानं सगळ्यानं रविवारी अक्कुली ते याचं आहे. सर्व गावकरीतर्फे कळकळीची नम्र विनंती आहे. 47 मौजे माकणी गाव लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे.